आणि आता बातमी आहे ओबीसींच्या आंदोलनाच्या संदर्भातली, कारण गेल्या 6 दिवसांपासून नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू होतं आणि आज अखेर या उपोषणाचा शेवट झालेला आहे। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या सरकारनं मान्य केल्या। ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी सरकारनं मागण्या मान्य केल्याची माहिती दिली आणि यानंतर बबनराव तायवाडे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत, तसंच 50-50 कोटी रुपयांचा निधी हा प्रत्येक महामंडळाला देणार असल्याचं अतुल सावे यांनी सांगितलंय। की बघा, आमचं प्रमुख मागणी जी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। मागच्या दाराने जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही।